मॅम नमस्कार. सर नमस्कार. नमस्ते. नमस्ते. काय नाव आपलं? माझं नाव प्रदीप रावराणे. तुमचं मॅम? प्रियंका रावराणे. अच्छा, तुम्ही कुठल्या कंपनीने आलेले? आम्ही प्रथमेश ट्रॅव्हल्स वसई. अच्छा, आणि कुठला टूर होता हा? हा वसई इंडो नेपाळ टूर होता. हा. आम्ही इथून पहिल्यांदा आम्ही नेपाळला गेलो. नेपाळला काठमांडू, नंतर मुक्तिनाथ, त्यानंतर अजून पुढे गेलं पोखरा आणि जनकपुरी. अच्छा. आणि आजूबाजूच्या साईड आम्ही मला दाखवल्या त्या टूरमध्ये मेन्शन केलेल्या नव्हत्या, त्यासुद्धा आम्ही पाहिल्या. अच्छा. आणि मला यात विशेष एक सांगायचं आहे की आम्ही जेव्हा मुक्तिनाथला गेलो त्यावेळी जे हे होतं क्लायमेट्स होतं ते फार प्रतिकूल होतं. म्हणजे प्रवास म्हणजे एखादी हे नव्हतं. आम्ही गेलो ते अटकलो त्यावेळी ज्या ट्रॅव्हल्सवाल्यांनी आम्हाला जी मदत केली, जे कंडक्टर प्रथमेश आहेत त्यांनी जी मदत केली आहे आणि सगळ्यांना त्यातून व्यवस्थित आणून आम्हाला हॉटेलमध्ये व्यवस्थित ट्रीटमेंट जी दिली वगैरे ती आम्हाला नेहमी लक्षात राहिलं अशी ट्रीटमेंट. थँक्यू सो मच. आम्ही इंडियामध्ये आलो. इंडियामध्ये आम्ही हे राम मंदिर पाहिलं. ते पण आम्हाला दर्शन इतकं सुंदर केलं झालं. त्याने ऑलरेडी आम्हाला बुकिंग करून ठेवलेली होती. आणि त्यानंतर आम्ही इकडे काशी वाराणसीला आलो. ते जसं आम्हाला एकदम सुंदर झालं. म्हणजे आमचे टूर सर्व जे आमचं जो टायमिंग होता ते चांगलं होतं. हॉटेल चांगली होती, ड्रायव्हर गाडी चांगली होती. कुठे काही आम्हाला असं झालं नाही. नेपाळमध्ये जेवण सुंदर होतं. नेपाळमध्ये आम्हाला जेवण म्हणजे ॲक्च्युली लोक म्हणतात की चांगलं जेवण आहे, पण आम्हाला चांगलं जेवण मिळालं. थँक्यू सर. काय तुमचा हा कितवा टूर होता सर? मी ॲक्च्युली ह्यांच्याबरोबर मला 6वी टूर आहे माझी. 6वी? हां, 6th टूर माझी आहे. ओके. मी यांच्याबरोबर दुबईसुद्धा गेले. ओके. नेपाळ पण यांच्याबरोबर केली आहे मी. प्लस मी चारधाम केले. रामेश्वर. त्यानंतर मी रामेश्वर वगैरे गेले. त्यानंतर मी हे केले कुठलं आपलं ह्याला काश्मीरला कुठलं अमरनाथ यात्रा. अमरनाथ यात्रा. अमरनाथ यात्रा एवढी करताना सुंदरच केली. तिथं आम्ही मी तेव्हा 62+ होतो. त्यावेळेस मी यांच्याबरोबर यात्रा करून सुद्धा आमची एकदम मस्त यात्रा झाली. खूप छान झाला. म्हणून मी यांच्या ट्रॅव्हल्सला आम्ही नेहमी आलो. आणि तुमच्या टूर मॅनेजरच्या संदर्भात काय बोलायचं आहे? टूर मॅनेजरने आम्हाला खूप आमच्या मुलाला होतं. आम्ही एवढे वर्ष ओळखतो तो आम्हाला असं बाहेरचा वाटतच नाही. तो आमच्याबरोबरच वाटतो. त्यामुळे आम्ही त्याला हक्काने सगळं मागतो, हक्काने सगळं करतो, कधी त्याची ओरडतो. नाही ठीक आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू मॅम. नमस्कार. जरूर दुसरी टूरला आम्हाला बोलवा. लवकर आम्हाला बोलव. नक्की मॅम, नक्की. थँक्यू सो मच.